संविधानात्मक चौकटीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा, लिहिण्याचा, सांगण्याचा, मांडण्याचा अधिकार असताना सुद्धा भले त्यांनी हीच कविता संजय राऊत म्हणाले असते तर शिंदे साहेबांच्या शिवसैनिकांनी काहीच केलं नसतं. हीच कविता जर उद्धव ठाकरे म्हणाले असते किंवा अजून कोण म्हणालं असतं तर या कुणीच काही केलं नसतं, टीकात्मक उत्तर दिलं असतं. पण यांना संविधान मान्य नाही का? मला त्या शिवसैनिकांना प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, तुम्ही हे आमचेच भाऊबंद आहात. तुम्ही जो काही शिंदे साहेबांप्रती कविता केली त्या कामराचं जे पद्धतीनं कार्यक्रम उधळून लावला, उद्ध्वस्त केला. साधा प्रश्न आहे, प्रशांत कोरटकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो त्यावेळेस तुमच्यातलं शिवसैनिकांचं तो राग, द्वेष, प्रेम, ती उर्मी कुठे गेली होती? शिवसैनिक स्वतःला नाव लावून घेता, मग शिवाजी महाराजांबद्दल इतकं वाईट तो कोरटकर बोलला, तुमच्यात राग का आला नाही? तुमच्या संवेदना त्यावेळेस तीव्र का झाल्या नाहीत? माझी एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या सैनिकांना प्रश्न विचारायचा आहे. राहुल सोलापूरकर ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांबद्दल बोलला, का तुम्हाला राग आला नाही? राहुल सोलापूरकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, त्यांच्या त्या प्रसंगाला लाच त्यांनी शब्द दिला, का तुम्हाला राग आला नाही? तुमचं रक्त त्यावेळेस का खवळलं नाही? तुमचं असलं हिंदुत्व कसलंय? शिवसैनिक चिडले, शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक चवताळून त्या लोकांच्या अंगावर गेले, शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिवसैनिकांना राग अनावर झाला नाही. सैनिक इतके पेटले होते की त्यांनी 10 मिनिटात होत्याचं नव्हतं करून टाकलं. शिवसैनिक इतके डेंजर आहेत की ते कुणाचीही भाडभेट ठेवत नाहीत. खरं तर यांना शिवसैनिक म्हणायचं का सैनिक म्हणायचं? यांना भक्त म्हणायचं का अंधभक्त म्हणायचं? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. कारण महाराष्ट्रामध्ये कुणाल कामरा नावाच्या स्टँडअप कॉमेडी व्यक्तीवर त्यानं कविता केली म्हणून त्याचा जिता शो ऑर्गनाइज केला होता, आयोजित केलेला होता. तिथं सन्मान्य शिवसैनिकांनी जाऊन तोडफोड केली, दहेस नहेस करून टाकलं सगळं. आपल्या नेत्यासाठी, नेत्याच्या स्वाभिमानासाठी, आपला नेता किती ग्रेट आहे, आपल्या नेत्याला किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला कुणीही वाईट बोलू नये, त्याच्यावर टीका करू नये, किंवा आपल्या नेत्याचं चारित्र्य हनन कुणी करू नये, त्याला गद्दार ठरवू नये, म्हणून सैनिकांनी केलेली ती कारवाई होती. कारण सैनिकांना रागच तेवढा आला होता. पण हे कुठले सैनिक आहेत? हे कुठले शिवसैनिक आहेत? पहिल्या गटाचे आहेत की दुसऱ्या गटाचे आहेत? हे दुसऱ्या गटाचे आहेत. ज्यांनी पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, आमदार पळवले, खासदार पळवले आणि शिवसैनिक सुद्धा पळवले, त्या गटातले हे सैनिक आहेत. हे मी नाही म्हणत. कुणाल कामराने महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली गेली, 2 शिवसेना झाल्या. राष्ट्रवादी फोडली गेली, 2 राष्ट्रवादी झाल्या. त्याच्यावर भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की हे घडतंय महाराष्ट्रामध्ये, हे घडलंय महाराष्ट्रामध्ये. राजकारण आणि राजकीय निष्ठा ही फक्त आणि फक्त स्वार्थापुरती उरलेली आहे आणि या सगळ्यांचं करायचं काय म्हणून विडंबनात्मक काव्यातून त्यांनी त्याच्या मनातील भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. खरं तर भावना दुखायला नाही पाहिजे होत्या. खरंच ज्यांनी शिवसेनेचे आमदार पळवले, गद्दारी केलीच ना उद्धव ठाकरेंशी, महाराष्ट्राशी बंडखोरी केलीच ना, शिवसेनेशी बंडखोरी केलीच ना, राग यायची काय गरज होती? ज्या राज्यामध्ये पक्षाचा मुख्यमंत्री ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतो आणि तुमच्या राजकीय लाभापोटी तुम्ही ज्यावेळेस त्या नेत्याला सत्तेतून पाय उतार व्हायला भाग पाडता, ती त्या नेत्यासोबत, ज्या नेत्याच्या सावलीमध्ये तुमचं राजकीय करिअर घडलेलं आहे, त्याच पक्षामध्ये, त्याच पक्षाच्या नेत्याला ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलेलं जातं, ही साधी गोष्ट नाही.
त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर हा सगळ्यात मोठा उठाव होता. हो, उठाव होता, परंतु तो कुणाविरुद्ध होता? उठाव स्वकीयांबद्दल होता आणि तो उठाव महाराष्ट्राच्या हिताचा नव्हता, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या पदासाठी होता. दुसरा पक्ष जो सत्तेपासून बाहेर आहे त्याला सत्तेत आणणारा उठाव होता. हे फक्त कवितेतून मांडलं म्हणून एवढं सगळं झालं असेल तर हे दुर्दैवी आहे. मित्रांनो, याच विषयावर चर्चा करतोय, याच विषयावर चर्चा करणार आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संपर्कात राहूया. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण ज्यावेळेस ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस शिंदे साहेबांनी 40 आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून ज्या पद्धतीनं फोडले, देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीनं बरोबर शिंदे साहेब गळाला लागले आणि एक शिंदे साहेबांच्या भाषेमध्ये उठाव झाला, पण संजय राऊतांच्या भाषेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, त्यांच्या शिवसैनिकांनी, त्यांच्या आमदारांनी, खासदारांनी पक्षाशी केलेली बंडखोरी आहे, उद्धव ठाकरेंशी केलेली गद्दारी आहे, महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे. आणि तो गद्दार शब्द उद्धव ठाकरेंना पायउतार झाल्यापासून ज्या पद्धतीनं बोलला गेला, रूढ झाला, त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं बंड, केलेला उठाव हा महाराष्ट्रात नाही देशभर चर्चेला गेला. कारण केंद्रात भाजपची सत्ता होती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती. भाजपला ते सहन होत नव्हतं. फडणवीस साहेब 105 लोकांचे आमदार होते, परंतु त्यांना सत्तेत बसता आलं नाही. तो मनातला जो काही राग होता, महाविकास आघाडी प्रति जो द्वेष होता, त्या सगळ्यांचा उठाव त्यांनी बरोबर रात्री ती होडी घालून ते मुंबईमध्ये फिरायचे, कधी एकनाथ शिंदे साहेब, कधी अजून कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटायचे. भेटणं झालं, उठाव झाला आणि उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार केलं. त्याच्यावर तो कमल कामरा नावाचा स्टँडअप कॉमेडियननी मुंबईमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. शेवटी संविधानात्मक चौकटीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा, लिहिण्याचा, सांगण्याचा, मांडण्याचा अधिकार असताना सुद्धा भले त्यांनी हीच कविता संजय राऊत म्हणाले असते तर शिंदे साहेबांच्या शिवसैनिकांनी काहीच केलं नसतं. हीच कविता जर उद्धव ठाकरे म्हणाले असते किंवा अजून कोण म्हणालं असतं तर या कुणीच काही केलं नसतं, टीकात्मक उत्तर दिलं असतं. पण यांना संविधान मान्य नाही का? मला त्या शिवसैनिकांना प्रश्न विचारायचा आहे. मित्रांनो, तुम्ही हे आमचेच भाऊबंद आहात. तुम्ही जो काही शिंदे साहेबांप्रती कविता केली, त्या कामराचं जे पद्धतीनं कार्यक्रम उधळून लावला, उद्ध्वस्त केला. साधा प्रश्न आहे, प्रशांत कोरटकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलतो त्यावेळेस तुमच्यातलं शिवसैनिकांचं तो राग, द्वेष, प्रेम, ती उर्मी कुठे गेली होती? शिवसैनिक स्वतःला नाव लावून घेता, मग शिवाजी महाराजांबद्दल इतकं वाईट तो कोरटकर बोलला, तुमच्यात राग का आला नाही? तुमच्या संवेदना त्यावेळेस तीव्र का झाल्या नाहीत? माझी एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या सैनिकांना प्रश्न विचारायचा आहे. राहुल सोलापूरकर ज्यावेळेस डॉक्टर आंबेडकरांबद्दल बोलला, का तुम्हाला राग आला नाही? राहुल सोलापूरकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, त्यांच्या त्या प्रसंगाला लाच त्यांनी शब्द दिला, का तुम्हाला राग आला नाही? तुमचं रक्त त्यावेळेस का खवळलं नाही? तुमचं असलं हिंदुत्व कसलं आहे? महाराजांचा अवमान महाराष्ट्रातले तुमच्या पक्षाचे, सोबतच्या पक्षाचे कार्यकर्ते बदनाम करतात, शिवरायांचा अवमान करतात. मग तुमचा शिवसन्मान जातो कुठं? त्या शिवसैनिकांमध्ये शिवसन्मान आहेत का? ज्या शिवसैनिकांनी त्या कामराचं त्या ठिकाणी कार्यक्रम उद्ध्वस्त करून टाकला. का फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी? हे कशासाठी? आपल्या नेत्या समोर आपल्याला काहीतरी मिळेल, पद मिळेल, एखादं कुठंतरी पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, काहीतरी मिळेल. आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी
शिवसैनिकाने जर कामराचा कार्यक्रम उधळू लावला असेल, तो उद्ध्वस्त केला असेल, तर शिवाजी महाराजांसाठी शिवसैनिक का पेटत नाही, हा माझा प्रश्न आहे. शिंदे साहेबांनी त्यांच्या शिवसैनिकांनी किंवा प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं. शिवसैनिकांना तुमच्या राग का येत नाही ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राष्ट्रपुरुषांचा अवमान होतो. शिंदे साहेबांबद्दल कुणीच वाईट बोललं नाही पाहिजे, परंतु त्यांनी जे बंड केलं, त्यांनी जो उठाव केला, त्यांनी जी गद्दारी केली, ज्यांनी बंडखोरी केली, हे शब्द ज्यांच्या पक्षाला तुम्ही फोडले, आमदार फोडले, खासदार फोडले, चिन्ह पळवलं, नाव पळवलं, त्या लोकांनी दिलेले शब्द आहेत. मग महाराष्ट्रात शब्दच उच्चारायचे नाहीत, हा कुठला प्रकार आहे? राग येत असेल तर रायगडावर जा, तिथं शिवसमाधीवर डोकं ठेवा. विनाकारण माघ वाघ्या कुत्रा का बसवलाय त्याला प्रश्न विचारा, आणि वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी शिंदे साहेबांच्या शिवसैनिकांनी प्रयत्न करावा. औरंगजेबाच्या कबरीवरून शिंदे साहेबांसहित सगळ्या शिवसैनिकांना राग येतो, पण कोरटकर बद्दल, सोलापूरकर बद्दल किंवा अजून सगळ्या वीरांबद्दल किंवा वाघ्या कुत्र्याबद्दल यांचं का मन दुखत नाही, का राग येत नाही, हटवण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत? जे आरक्षण देऊ शकत नाहीत आणि जे दिशाभूल करू शकतात ते फक्त आणि फक्त नेत्याच्या पुढे करण्यासाठी हा सगळा उठाठेव करतात का, हा पडलेला प्रश्न आहे. पण कुठलाही कॉमेडियन असो किंवा कुणीही असो, मी एक संवैधानिक चौकटीमध्ये जगणारा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं सन्मान ठेवून बोललं पाहिजे, पण बोलण्याचं स्वातंत्र्य भारतात आहे. तुम्हाला त्यांनी अपशब्द बोलले नाहीत, शिवीगाळ केली नाही, तुम्हाला एवढा राग का आला, हा संशोधनाचा विषय. जय शिवराय. तुम्हाला माझी भूमिका पटली किंवा नाही पटली, कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.